बिरू कोंडिबा मोठवडी सरपंच आणि काल 4 वाजता मोरगबाई इथे वादळी वारा व पाऊस यामुळे इथली भिंत एक 200 फूट भिंत होती. भाविकांनी दिलेली वर्गणी, या वर्गणीतून ही भिंत केलेली होती आणि अजूनही या भिंतीचं काम चालू होतं. आणि चालू असताना या वादळी वाऱ्यामुळं भाविक प्रत्येक आठवड्याच्या वारानुसार इथली जत्रा असते आणि त्या जत्रेनुसार भाविकांची यात्रा होती आणि त्या यात्रेतनं आसरा घेण्यासाठी जे लोक थांबले होते आणि थांबल्यानंतर ही भिंत अचानक कोसळली आणि कोसळल्यानंतर यात 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि एक 15-20 जणांचं अत्यंत गंभीर जखमी झालेले आहेत. आणि ह्या जखमीमुळं आता काही दवाखान्यात आहेत आणि त्यामुळं आमदार साहेबांनी फोन करून इथली आम्हाला माहिती विचारली आणि माहिती विचारून सहकार्य केलं. दवाखाना आणि इथं झालेल्या लोकांचा मृत्यू यांच्यावर आता सध्या अंत्यसंस्कार चालू आहे. आणि आमची या मृत्यू झालेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या लोकांना शासनानं मदत करावी अशी आमची मागणी आहे. अण्णासाहेब शिवगोंडा गडदे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली. माझे गाव ते ह्या मोठेवाडी गावात लगत असल्यामुळं कायम या ठिकाणी आम्ही येत जात असतो. या तालुक्याचे कर्तबगार आमदार या ठिकाणी अनेक वेळा या देवस्थानाला भेटून त्यांनी 5 कोटी रुपये निधी या ठिकाणी मंजूर करून या ठिकाणी भक्तांची सुसज्ज व्यवस्था मी करणार असं त्यानं भाकीतसुद्धा केलं होतं. आणि नियमाप्रमाणे मंगळवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी मोठी यात्रा या कर्नाटक महाराष्ट्राच्या लोक या ठिकाणी येऊन श्रद्धेनं या देवीवर विश्वास ठेवून यात्रा वगैरे करीत असतात. तसं काल त्यांनीसुद्धा या ठिकाणी नियमाप्रमाणे येऊन जत्रा करत होते आणि अचानक 4-4:30 वाजता सुसाट वारा, वादळी वारा, पाऊस या ठिकाणी आला आणि देवीच्या समोर जो पत्रा शेड होता तो पत्रा शेड पहिल्यांदा वाऱ्यानं उडाला आणि मागच्या पत्रा शेडवरती येऊन आदळला आणि लोक पाऊस आणि वारा आत शिरल्यामुळं लोक भिंतीचा आसरा घेण्यासाठी मागं येऊन थांबले आणि पुन्हा एकदा सोसाट्याचा मोठा वारा येऊन या ठिकाणी जी भिंत होती ती भिंत अचानक ढासळल्यामुळं बरीच लहान मोठी माणसं या ठिकाणी दगावली. 6 माणसांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि काही 15 ते 20 लोक आज दवाखान्यामध्ये. रात्री सर्वच या ठिकाणच्या लोकांनी प्रशासनानं आपल्या जत तालुक्याचे माननीय कार्यकारी तसे हे आपलं ठिकाणी भेट दिली. जिल्हा परिषदचे सदस्य, दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य सरदार पाटील आणि या गावचे पोलीस पाटील, सरपंच यांनीसुद्धा या ठिकाणी अतिशय हिरिरीनं भाग घेऊन या लोकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आता काय करणार? आता यापुढं मी प्रशासनाला विनंती करतो की शासनाला आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणची लवकरच गांभीर्यानं दखल घेऊन 5 कोटीचा निधी मंजूर करून या ठिकाणी ज्या भाविकांची म्हणजे सेवा करण्याची गरज आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी निधी मंजूर करून आराखडा तयार करून या ठिकाणी भक्तांच्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे या ठिकाणी इमारती बांधून द्याव्यात अशी माझी विनंती. आम्ही नावकेसकर, आम्ही देवस्थानचे पुजारी आहोत. आमचे पुजारीच्या कमिटीच्या वतीने आमची एक प्रशासनाला एक मागणी आहे की सगळ्यांनी जे देवस्थानला जे आज काही नुकसान झालेलं आहे हे जर आता इथून पुढे असं नुकसान होऊ नये म्हणून सगळ्यांनी हे जे प्रशासनाला विनंती करून इथे संरक्षक इमारती आम्हाला मंजूर करून द्याव्यात. इथं काय अडचणी आहेत तेवढी दूर व्हावी एवढी आमची म्हणजे असं हे आहे. आणि दुसरी गोष्ट, आमदार साहेबांनी मध्ये येऊन जे आमचे देवस्थान ब वर्गात मंजूर करून देतो म्हणले होते एवढे करून एवढं निधी मंजूर करून द्यावी एवढी आमची हे. नागू केसकर पुजारी देवस्थानचे. मी सुभाष कृष्णा मोरे, कागनरे गावचे सरपंच. आम्ही या तालुक्याचे विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना पाठपुरावा करून या देवस्थानचा जसा काय डेव्हलपमेंट करता येईल ह्या पद्धतीनं या देवस्थानचे पुजारी, या गावचे सरपंच या दोघांना एकत्रित करून आणि आमदार साहेबांना पाठपुरावा करणार आहोत. आणि या भागाचे जिल्हा परिषद गटाचे माननीय सरदार पाटील साहेब यांच्याकडनं पण जिल्हा परिषदचा काय निधी येतो आहे ह्या निधीतून इथं जी पक्की इमारत बांधण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे. हे भक्तांनी आता जे भक्तांनी मागून घेतलेले, मी बाबा हे करतो ते करतो, ह्या भक्तांनी बांधलेल्या भिंती आहेत.
ह्या कुठल्या गावकऱ्याने आमच्या या मोठेवाडी गावच्या लोकांनी बांधलेले नाही का देवस्थान पुजाऱ्यांनी बांधलेले नाहीत. ह्या भक्तांनी बांधलेले आहेत. ह्या भक्तांनी बांधलेल्या भिंती आम्ही त्या भक्तांना बांधू नका असं म्हणू शकत नाही. मग आता तुमची काय मागणी आहे आता आम्ही आमदार साहेब आज येणार आहेत. आमदार साहेबांना मागणी करणार आहे की बाबा या इथल्या लोकांना भक्त निवास बांधून द्या अशी आमची आमदार साहेबाकडे मागणी. अंत्यसंस्कार झालेत का? काय आता चालतं काय? तेच बोलू सुरुवातीला. नाव सांगून बोला. आनंद भाऊसाव मोठे, पोलीस पाटील, मोठेवाडी. काल मंगळवार आणि शुक्रवार मोरगवाई देवीजवळ कायम यात्रा भरत असते आणि मंगळवारी जवळपास 30 ते 40 भक्त लोक आले होते, यात्रेकरू आले होते यात्रा करण्यासाठी आणि 4 ते 4:30च्या दरम्यान सुसाट वारा आणि पाऊस आला. त्यामुळं देवाच्या पाठीमागची भिंत पाठीमागच्या शेडच्या ह्याच्यावरती पडल्यामुळे त्यांची भिंत पडून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. किती लोक जखमी आहेत आता काय? 15 ते 20 जण जखमी आहेत. ते वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांची प्रकृती सध्या बरी आहे. अंत्यसंस्कार 9 ते 9:30च्या दरम्यान होतील सर्व मृतांचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.